महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जरी आपण सिरियस घेत नसलो तरीही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या खासदारांना व्हीप जारी केला आहे आणि 19 तारखेपर्यंत संसद न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। 19 तारखेपर्यंत संसदेमध्ये हजर रहा असे आदेश या व्हीपमध्ये देण्यात आलेले आहेत। याचाच अर्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केलेला आहे की 19 तारखेला काहीतरी मोठं होणार आहे आणि या देशातल्या सरकारला एक धक्का बसणार आहे। हे कितपत खरं आहे हे नंतरची गोष्ट आहे, पण पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही भाकीत केलेलं आहे त्याला जरी कार्यकर्ते सिरियस घेत नसले तरी सरकारने त्याला सिरियस घेतलेला आहे। मुद्दा असा आहे की अमेरिकेमध्ये जी चर्चा सुरू आहे ती चर्चा आहे एप्स्टीन फाईल्सची। जेफ्री एप्स्टीन नावाच्या एका व्यक्तीच्या या सगळ्या कृत्यामुळे हे सगळं प्रकरण घडतं आहे। जेफ्री एप्स्टीन नावाचा हा व्यक्ती एक अब्जाधीश होता आणि या व्यक्ती फक्त अब्जाधीशच नाही तर या व्यक्तीच्या अनेक कंपन्या आहेत, विमानं आहेत, चार्टर आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, काही बेटं त्याची स्वतःची आहेत आणि अनेक मोठे मोठे रिसॉर्ट देखील त्याचे आहेत। पण या सगळ्या गोष्टींचा वापर त्याने लैंगिक शोषणासाठी आणि जे काही गुन्हेगारी कृत्य आहे या गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरलेला होता असा या व्यक्तीवरती आरोप आहे। आणि त्याची जी फाईल्स आहे त्या फाईल्समधली जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र ओपन करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे। या अनुषंगाने अमेरिकेच्या पार्लमेंटने एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट पास केलेला आहे आणि उद्या म्हणजे शुक्रवारी 19 तारखेपर्यंत या फाईल्समधले सगळे कागदपत्र हे ओपन करायला सांगितलेले आहेत। या फाईल्सच्या या ॲक्टवरती डोनाल्ड ट्रम्प सही करायला तयार नव्हते, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत देखील जेफ्री एप्स्टीन यांचे फोटो काही दिवसापूर्वी शेअर झालेले होते आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प या कायद्यावरती सही करायला तयार नव्हते। पण अमेरिकेच्या संसदेमधले दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी या कायद्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला आणि हा कायदा बहुमताने पास झाला। या कायद्यामध्ये स्पष्टपणाने असं नमूद करण्यात आलं की 19 तारखेपर्यंत म्हणजे त्यांच्याकडे जो नियम आहे की 30 दिवसाच्या आत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। 19 तारखेपर्यंत या एप्स्टीन फाईल्समधले जेवढी काही कागदपत्रे आहेत, व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत आणि जेवढं काही रेकॉर्ड आहे ते सगळं रेकॉर्ड हे ओपन करायचं आहे। परंतु हे कोणाकडे सांगितलेलं आहे तर तिथलं न्याय विभाग जो आहे तो न्याय विभाग आणि FBI या दोघांनी हे काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी हा कायदा बनवलेला आहे। पण या अनुषंगाने न्याय विभागाला आणि FBIला एक मुदती देण्यात आलेली आहे, ती म्हणजे जर एखाद्या कागदपत्रामुळे जर गोंधळ निर्माण होणार असेल, राष्ट्राची सुरक्षा धोक्यात येणार असेल किंवा राष्ट्रावरती काही परिणाम होणार असेल तर ती कागदपत्र त्यांनी प्रकाशित करू नयेत किंवा ती कागदपत्र त्यांनी ओपन करू नयेत। पण हे ओपन न करण्याचं कारण देखील न्याय विभागाने दिलं पाहिजे आणि ते जर योग्य असेल तरच ते झाकून ठेवलं जाईल। म्हणजे एवढा कडक कायदा केलेला आहे। कायदा फक्त 3च पानाचा आहे, पण या कायद्याचा विस्तार जगभरामध्ये आहे। जेफ्री एप्स्टीन नावाची जी व्यक्ती आहे या व्यक्तीचे संबंध फक्त अमेरिकेतल्याच उच्चभ्रू व्यक्तींशी किंवा तिथल्याच राजकारण्यांशी नाही तर जगभरातल्या उच्चभ्रू व्यक्तींशी आणि जगभरातल्या राजकारणी लोकांशी याचा संबंध आहे। आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते की आपल्या पार्लमेंटमध्ये रनिंग असलेले 2 खासदार आणि एका माजी खासदाराचं नाव या फाईल्समध्ये असण्याची शक्यता आहे। असे कितीतरी जगभरातले लोक आहेत ज्यांची नावं या फाईल्समध्ये असण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये जेफ्री एप्स्टीन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जी मैत्रीण होती घिस्लेन मॅक्सवेल, या घिस्लेन मॅक्सवेलकडे आणखी काही पुरावे सापडतील म्हणून तिथली जी काही तपास यंत्रणा होती त्या तपास यंत्रणेने या घिस्लेन मॅक्सवेलची तपासणी सुरू केली आणि तिच्याकडून बराचसा डेटा मिळाला। घिस्लेन मॅक्सवेल ही जेफ्री एप्स्टीनची जवळपास 20 वर्षाहून अधिक काळ मैत्रीण राहिलेली आहे आणि तिने जेफ्री एप्स्टीनला या लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये अनेक वेळेस मदत देखील केलेली आहे। अल्पवयीन मुलींना फूस लावणे आणि त्यांना लैंगिक शोषणाला बळी पाडणे हे या घिस्लेन मॅक्सवेलचं काम होतं आणि ती जेफ्री एप्स्टीनची सहकारी असल्यामुळे जेफ्री एप्स्टीनच्या मृत्यूनंतर म्हणजे 2019 नंतर घिस्लेन मॅक्सवेल यांची चौकशी झाली आणि तिच्याकडून देखील बराचसा डेटा या तपास यंत्रणेला मिळालेला आहे। घिस्लेन मॅक्सवेल यांच्याकडे जो डेटा आहे तो डेटा देखील या फाईल्समध्येच आहे। त्याच्यामुळे या फाईल्सची जी संख्या आहे ही फाईलची संख्या प्रचंड मोठी आहे। जवळपास 300 गिगाबाईट इतका डेटा उपलब्ध आहे असं म्हटलं जात आहे आणि 10,000 पानांपेक्षा जास्त माहिती तपास यंत्रणेला सापडलेली आहे आणि ती सगळी माहिती न्याय विभागाकडे आणि FBIकडे आहे। पण ही माहिती ओपन करायची का नाही हा प्रश्न होता आणि त्याच्यामुळे अनेक मोठमोठ्या उच्चभ्रू लोकांची नावं याच्यामध्ये असल्यामुळे ही फाईल्स ओपन करू नये असं म्हटलं जात होतं।
डोनाल्ड ट्रम्प असतील किंवा अमेरिकेचे काही माजी राष्ट्राध्यक्ष किंवा तिथले काही खासदार असतील यांची देखील नावं या फाईल्समध्ये असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून ही फाईल्स ओपन केली जात नव्हती. पण अमेरिकन संसदेमधल्या काही खासदारांनी जो ॲक्ट आता पास केला तो ॲक्ट म्हणजे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट. या ॲक्टमध्ये त्यांनी या सगळ्या फाईल्स ओपन करण्याच्या अनुषंगाने अतिशय कडक कायदे केले आणि त्यांनी या फाईल्स ओपन करण्याची न्याय विभागाला आणि FBI या कायद्याच्या अंतर्गत तंबी दिली आणि त्यांनी 19 तारखेपर्यंत म्हणजे उद्या शुक्रवारी या सगळ्या फाईल्स ओपन करायच्या आहेत. पण याचा भारतावरती काय परिणाम होणार आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. फक्त भारतावरतीच नाही तर जगभरामध्ये अनेक उच्चभ्रू लोक, अनेक खासदार आणि अनेक राजकीय नेते यांचा या जेफ्री एपिस्टीन यांच्याशी संपर्क होता असं म्हटलं जातं आहे आणि त्याचं सगळं रेकॉर्ड हे त्या कागदपत्रामध्ये मेंटेन केलेलं आहे आणि ते ओपन केले जाणार आहेत. भारतामधले देखील काही खासदार आणि काही उच्चभ्रू लोक हे जेफ्री एपिस्टनच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. जेफ्री एपिस्टनचं जे खाजगी बेट आहे त्या बेटावरती आणि त्याचे जे काही खाजगी रिसॉर्ट आहेत त्याचा वापर या लैंगिक शोषणासाठी केला गेलेला आहे असं देखील याच्यामध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्या तपास यंत्रणेनं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये नेमकी कोणाकोणाची नावं आहेत हे आताच आपल्याला सांगता येणार नसलं तरीही जगभरातले उच्चभ्रू व्यक्ती, जगभरातल्या मोठ्या राजकीय व्यक्ती यांची नावं याच्यामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. घिस्लेन मॅक्सवेल ही देखील एक उच्चभ्रू कुटुंबातली म्हणजे रॉबर्ट मॅक्सवेल हे जे काही एक पत्रकार होते त्यांची ती मुलगी आहे. पण रॉबर्ट मॅक्सवेल देखील एक वादग्रस्त व्यक्ती होते आणि त्यांची ही मुलगी घिस्लेन मॅक्सवेल ही देखील वादग्रस्त आहे. तिची चौकशी झाल्यानंतर हे लक्षात आलं की ती 20 वर्ष या जेफ्री एपिस्टीन यांच्यासोबत कामाला होती आणि त्याला या सगळ्या गुन्ह्यामध्ये तिने मदत केलेली आहे. याचा अर्थ तिच्याकडे बराचसा डेटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून घिस्लेन मॅक्सवेलकडे जिथल्या जी तपास यंत्रणेनं मोर्चा वळवला त्याचा फायदा देखील तपास यंत्रणेला झाला आणि बराचसा डेटा हा घिस्लेन मॅक्सवेलकडून देखील या तपास यंत्रणेला मिळालेला आहे. पण ही सगळ्या जगभरातल्या उच्चभ्रू व्यक्तींची, राजकारणी व्यक्तींची इज्जत बाहेर येऊ नये, देशांची आबरू नुकसान होऊ नये म्हणून हा सगळा प्रयत्न केला जात होता. पण अमेरिकन पार्लमेंटने जो कायदा पास केला तो कायदा मात्र आता या सगळ्या फाईल्सला ओपन केल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं जात आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की भारतामध्ये देखील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही गौप्यस्फोट केले त्याला सुरुवातीला कोणी सिरियस घेतलं नसलं तरीही मागच्या 15 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आलेले आहेत आणि 15 ते 19 या दरम्यान कोणीही संसद सोडू नये असे आदेश दिलेले आहेत आणि या दरम्यान सर्वांनी संसदेमध्ये उपस्थित राहावं असे आदेश देण्यात आलेले आहेत. या फाईल्समधून भारतातल्या कुठल्या व्यक्तीचं नाव समोर येईल हे निश्चितपणानं सांगता येत नाही. पण जर असं आलंच तर मग मात्र इथल्या सरकारला मोठा धक्का बसू शकतो असं देखील बोललं जात आहे आणि त्याच अनुषंगाने कदाचित हा व्हीप जारी केलेला असावा असं देखील बोललं जात आहे. आणि उद्या म्हणजे शुक्रवारी 19 तारखेला जर ही कागदपत्र ओपन झाली आणि याच्यामध्ये जर काही लोकांची नावं आली तर मग मात्र भारतामध्ये काय होईल हे आपल्याला उद्याच बघावं लागणार आहे आणि याच्यामध्ये कोणाची नावं येतील हे देखील आपल्याला उद्याच समजणार आहे, म्हणजेच 19 तारखेला समजणार आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं, एपिस्टीन फाईल्सचा परिणाम भारताच्या सरकारवरती, भारताच्या राजकारणावरती होईल का आणि जगभरामध्ये नेमके या एपिस्टीन फाईल्सचे नेमके काय परिणाम होतील, आपली नेमकी काय भूमिका आहे आणि आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.